नमस्कार. टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. कधी-कधी काय होतं, की आपल्या तोंडाला चव नसते. काहीही खाल्लं तरी चव येत नाही. अशा वेळी काय करायचं? हा अंड्याचा पराठा बनवायचा. हा आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आणि हा खूप हेल्दी देखील आहे. चला तर आता लगेचच याची रेसिपी सुरू करूया. अंडा पराठा बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी इतके चाळलेले गव्हाचे पीठ घेतले. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 2 फोडलेले अंडे टाकून घेऊयात आणि ते देखील छान मिक्स करून घेऊयात. अंड पिठामध्ये छान मिक्स झालंय. आता यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घालून घेऊया आणि 1 चमचा इतकी हळदी पावडर घालून घेऊया आणि ते देखील छान मिक्स करून घेऊयात. हळदी पावडर आणि मिरची मिक्स झाली की यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आणि ती देखील घालून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गाठी राहता कामा नये असे हे मिक्स करून घ्यायचं. पाणी आणि पीठ छान मिक्स झाले. आता याला जास्त हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये थोड्याशा भाज्या घालून घेऊयात. तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या तुम्ही घातल्या तरी देखील चालेल. इथे मी बारीक किसलेलं गाजर घातलंय. परत यामध्ये थोडंसं शिमला मिरची घालून घेतली बारीक चिरून. कांदा बारीक चिरून घातलाय. थोडासा टोमॅटो देखील मी बारीक चिरून घातलाय आणि यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बॅटर जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. सर्व भाज्या छान मिक्स झाल्यात. आता हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. 5 मिनिटं झालेले आहेत. यावरील झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर हे पराठे करण्यासाठी रेडी झालेलं आहे. चला तर आता पराठे करून घेऊया. आपला तवा हा छान गरम झालाय. आता यावरती चमच्याने तेल लावून घेऊया. तुम्ही बटर किंवा तूप देखील वापरू शकता. तेलाने तवा हा ग्रीस झालाय. आता यावरती बॅटर टाकून घेऊया आणि ते छान स्प्रेड करून घेऊयात. बॅटर छान स्प्रेड करून झाले. आता लो फ्लेमवरती 3 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घेऊया. 3 मिनिटं झालेली आहेत. आता यावरील झाकण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला पराठा हा छान असा उकडलाय. आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील 2 मिनिटांसाठी भाजून घेऊया. दुसरी साईडने पुन्हा एकदा पलटी करून घेऊया आणि आलटी पलटी करून भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला पराठा हा छान असा खरपूस असा भाजलाय. लगेचच हा काढून घेऊया आणि याचप्रमाणे सर्व पराठे करून घेऊयात. अशा प्रकारे आपला एकदम पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत असा अंडा पराठा बनून तयार झालेला आहे. तुम्ही हा सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. हा दोन्हीसोबतही एकदम छान लागतो आणि जर कधी तुमच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा हा पौष्टिक पराठा बनवून खा. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आणि जर तुम्ही हा कधीही बनवू शकता. सकाळी, संध्याकाळी एकदम पोटभरीचा नाश्ता आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.